वंध्यत्वाचे म्हणजे इन्फर्टिलिटीचे उपचार घेत असताना आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर होणाऱ्या बाबाचा त्याच्यामध्ये काय रोल आहे? तसं तर खूप सोपं वाटतं ना, होणाऱ्या बाबाचा काय रोल असणार आहे? तर मी आज तुम्हाला सांगतो. वंध्यत्वाचे उपचार घेत असताना म्हणजे तुम्हाला अजून प्रेग्नन्सी राहिलेली नाहीये, तुम्ही डॉक्टरकडे जाताय, अशा वेळेला होणाऱ्या बाबाचा मेन रोल असतो तो म्हणजे दर वेळेला आपल्या पत्नी बरोबर डॉक्टरकडे व्हिजिटला जाणं. इन्फर्टिलिटी हा खूप सायकोलॉजिकली स्ट्रेसफुल गोष्ट आहे. अशात जर आपल्या पतीची साथ असेल तर त्या पत्नीचं खूप टेन्शन त्याच्यात कमी होतं. त्याचबरोबरीनं जर डॉक्टरांनी तुम्हाला काही औषधं प्रिस्क्राईब केले असतील, मी तर पुरुष आहे, मला कुठल्या औषधाची गरज नाही, माझ्यात काही दोषच असू शकत नाही, असा विचार करणं सोडून द्या आणि त्या औषधाचं प्रॉपरली सेवन करा. डॉक्टर जे जे सांगतील तो त्यांचा सल्ला आहे. हे झालं वंध्यत्व. आता प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या बाबाचा रोल काय? लक्षात ठेवा, प्रेग्नन्सी हा 9 महिन्याचा कालावधी. स्त्रीच्या शरीरात प्रचंड बदल होत असतात. हळूहळू एक जीव तिच्या पोटात आकार घेत असतो. बट ही जेवढी आनंदाची आणि हॅपी गोष्ट आहे, त्याबरोबर त्या स्त्रीला बऱ्याच घडामोडींना सामोरं जावं लागतं. पहिल्या 3 महिन्यात मुळे मला असू द्या, और वाढलेला पोटाचा घेर असू द्या, और बॅकिक असू द्या, और खायची प्रचंड प्रमाणात दिलेली औषधं असू द्या, वारंवार ॲडवाईस केलेल्या सोनोग्राफी असू द्या, त्या प्रत्येक वेळेला त्या होणाऱ्या बाबांनी होणाऱ्या आईबरोबर जाणं हे खूप महत्वाचं आहे. तिला दिलेली औषधं ती वेळच्या वेळेला योग्य वेळेला घेती ना, उरली आहेत ना आणि का आणावी लागतात ना, त्याच्याकडे लक्ष हे होणारे बाळाचे बाबाच देणार नाही. सो होणाऱ्या बाळाच्या बाबांनो लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचाही तेवढाच महत्वाचा रोल आहे. थँक्यू.